नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. कारण तब्बल 2 योजनेचे पैसे आज वितरित करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होत असल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे. बघा, पहिलीच योजना आहे नुकसान भरपाई. राज्यात विविध भागात गेल्या महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाने पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले होते आणि त्याच अनुषंगाने आज शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होत आहे. यात बीड, लातूर, परभणी, नागपूर, अमरावती, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, वाशिम, रायगड, रत्नागिरी, नांदेड, धाराशिव, वर्धा, पुणे, ठाणे, नंदुरबार, जळगाव, सांगली, सातारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, सोलापूर, हिंगोली, जालना, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात वाटप सुरू असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. दुसरी मोठी योजना आहे ती म्हणजे पीक विमा. पीक विमा खरीप 2024 कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी अखेर आज 75% अग्रिम लागू करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट 75% वाटपाचे आदेश राज्य सरकारने दिले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 12 वाजल्यापासून पीक विमा जमा होत असून त्यांचे SMS शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीला मोठा हातभार लागणार आहे. तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा. PM किसान व नमो शेतकरी हप्ता एकत्रित मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आणि महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय झाला आहे. शेतकऱ्यांना एकूण 4,000 फायदा मिळणार आहे. PM किसान योजनेतून 2,000 आणि नमो शेतकरी योजनेतून 2,000 अशी एकूण 4,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हे वितरण 36 तासाच्या आत सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाने दुपारी 3 वाजल्यानंतर वितरण सुरू होण्याची माहिती दिली आहे. सुरुवातीला फक्त 18 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू होणार आहे. यानंतर उर्वरित 18 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यात वितरित केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची यादी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे. बघा, नंबर 1 आहे नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर. सरकारने या वितरणासाठी 24 बँका निवडल्या आहेत. 12 सरकारी आणि 12 खाजगी बँका. फक्त या बँकांमध्येच पैसे जमा होणार आहेत. पंजाब अँड सिंध बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे डाक विभाग. मागील हप्त्यात अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. याचे मुख्य कारण त्यांचे खाते मंजूर बँकांमध्ये नव्हते. त्यामुळे यावेळी सरकारने निवडक बँकांमध्येच वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. वितरण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टी पूर्ण आवश्यक आहे. जसे की बँक खात्याची KYC पूर्ण असावी. रेशन कार्डाची एक KYC करणे आवश्यक आहे. 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे वाटपात अडचणी येत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने मिळून टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वेळी अनेक बँकांमध्ये पैसे अडकून राहिल्याने निवडक बँकांमध्येच वितरण करण्याचे ठरवले आहे.
पैसे खात्यात जमा झाल्यावर SMS येणार आहे. नियमितपणे बँक खाते तपासत राहावे. अफवावर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. सर्व आवश्यक कागदपत्रे नियमित अपडेट करत राहावी. ज्या शेतकऱ्यांचे जिल्हे पहिल्या 18 जिल्ह्यामध्ये नाहीत त्यांनी चिंता करू नये. पुढील आठवड्यात उर्वरित 18 जिल्ह्यांमध्ये वितरण केले जाणार आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याची खात्री सरकारने दिलेली आहे. PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजना शेतकरी कल्याणासाठी महत्त्वाच्या आहेत. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. सरकारने आश्वासन दिले आहे की या योजना नियमितपणे चालू राहतील आणि शेतकऱ्यांना वेळेवर हप्ते मिळत राहतील. तांत्रिक सुधारामुळे भविष्यात वितरणात कमी अडचणी येण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी आपले खाते स्थिती नियमित तपासावे. आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवावी आणि बँकेशी संपर्कात राहावे. कोणत्याही समस्येसाठी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. या नवीन व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर आणि व्यवस्थितपणे आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.